महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई। दरोड्याच्या तयारीत असलेले कुख्यात टोळी जेरबंद। पिस्तूल, चाकू सह महिंद्रा XUV 500 कारसह 10,59,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की काही आरोपी वाशिम बायपास जवळील अंबिकानगर रस्त्यावर एक संशयित महिंद्रा XUV 500 कार नंबर प्लेट बदलून उभे असल्याची माहिती मिळाली होती। सदर माहिती पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा यांनी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कारवाईसाठी घटनास्थळी रवाना झाले। अशी माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा अकोला पथकाने छापा टाकला असता 3 आरोपी ताब्यात घेतले, तसेच 2 आरोपी त्या ठिकाणावरून फरार झाले। आरोपीची व वाहनाची झडती घेतली असता त्यांच्याकडून एक गावठी बनावटीची पिस्तूल, 2 जिवंत काडतूस, एक चाकू, एक लोखंडी आरी, चेहरा झाकण्यासाठी मारक, हँड ग्लोव्ज, 3 मोबाईल, कारमध्ये असलेले वाहनाचे खोटी नंबर प्लेट, एक महिंद्रा XUV 500 कार असा एकूण 10,59,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत 5 आरोपी अटक करण्यात आली आहे। अटक व फरार आरोपींचे क्राईम रेकॉर्ड चेक केले असता त्यांना दिनांक 19/8/2025 रोजी मलकापूर, जिल्हा बुलढाणा येथून एका व्यापाऱ्याचे 20 लाख रुपये खंडणीसाठी अपहरण करून जात असताना कोटा, राजस्थान येथील स्थानिक पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान पकडून व्यापाऱ्याची सुटका करून त्याचेकडून 2 पिस्तूल जप्त केल्या होत्या। तसेच आरोपी विरुद्ध अनेक गुन्हे नोंद असल्याने त्यास MPDA कायद्याअंतर्गत सन 2022 मध्ये एका वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले होते। एकंदरीत घटनेच्या वेळी आरोपीच्या हालचाली, शस्त्र सज्जता, वाहनाचा वापर व निष्पन्न झालेली गुन्हेगारी पार्श्वभूमी यावरून आरोपी अकोल्यात कोणता तरी मोठा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत होता, परंतु स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे सतर्कतेने संभाव्य गंभीर गुन्ह्यात प्रतिबंध झाला आहे। यातील आरोपी विरुद्ध अपहरण, खंडणी, जीवे मारण्याचा प्रयत्न, बोरी, घरफोडी, दंगा करणे व अवैध अग्निशस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल असल्याचे क्राईम रेकॉर्डवरून दिसून येत आहे। सदर आरोपीचे विरुद्ध पोलीस स्टेशन जुने शहर येथे कलम 310(4), 310(5) भारतीय न्याय संहिता सह कलम 325, 425 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेकानंद भारती, पोलीस स्टेशन जुने शहर हे करीत आहेत। सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री B चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव सहित त्यांच्या पथकाने केली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास सोबत समीर खान, अकोला।